याच प्रकारे संघाचं खातं खोलताना एक धाव लेग बायच्या स्वरूपात. साहिलचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी आणि चेंडू हवेमध्ये वन बाउन्स चौकार. याच प्रकारे धावसंख्या 4 निवाड धावसंख्या झाली 5. सिद्धेशसाठी पुढचा चेंडू साहिलचा पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने ते ठरले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघूया किती धावा भेटतात या चेंडूवरती. एका धावावरती समाधान मानावं लागेल ते सिद्धेशाला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 6. बिनबाद 6. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना राहुलसाठी पुढचा चेंडू थिकेज बॅटची आणि चेंडू दन 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 सीमा रेषे पार चौकार. याच प्रकारे धावसंख्या 4 निवड धावसंख्या झाली ती 10. उत्कृष्ट अशी फलंदाजी करते तो मालतपूर संघ. हा सामना 3 षटकांचा राहील. बघूया 3 षटकामध्ये कितपत टार्गेट देतात ते आकोशी संघाला मालतपूर संघ. साहिलचा पुढचा चेंडू राहुलसाठी स्वतः कर्णधार सलामीसाठी आल्यात मालतपूर संघाकडून राहुल गोळे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात राहुल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पण चेंडू काय समजल्याने राहुल याला लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 11 विदाउट लॉस 11 रन्स. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली ती 12. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. आकोश संघाकडून दुसरं षटक घेऊन आला तो राहुल बनगे. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो राहुल. राहुलचा पुढचाच वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलं तर राहुल. राहुल मारा करेल तो सिद्धेशाला. 10-12 पावलांचा स्टार्ट राहुलचा. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करताना चेंडू मिडॉनच्या दिशेने तटवलाय. बघूया किती धावा भेटतात तो या धावावर चेंडूवरती. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स मालतपूर संघाकडून. धावसंख्या 2 निवाड. धावसंख्या झाली ती 14. थर्ड राऊंडचा सामना चालू तो आकोशी वर्सेस मालतपूर. या संघामध्ये या मॅचमध्ये जो विजय होईल तो लास्ट 4 मध्ये प्रवेश करेल. राहुलचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. चेंडू काय समजलेला नाही सिद्धेशाला. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना राहुल आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 14 बिनबाद. राहुलचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. शपल झालाय तो सिद्धेश. लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. चेंडू सीमा रेषे पार षटकार 6 धावा. तेच तर फलंदाजी करतोय सिद्धेश आपल्या मालतपूर संघासाठी. धावसंख्या 6 निवाड. धावसंख्या झाली ती 20 विदाउट लॉस 20 रन्स. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो सिद्धेश. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार अशी बॅटिंग केली ते सिद्धेश याने. राहुलचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. ऑफ साईडच्या दिशेने तटवला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि खूपच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण साहिल बनगे कडून. पंच या चेंडूवर किती धावा? 2 धावा.
धावसंख्या झाली ती 22. सिद्धेश्वरी पुढचा चेंडू राहुल्याचा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, मिस फिल्डिंग. उत्कृष्ट असा स्टॉप केलाय तो क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्या दोन्ही वाढ, धावसंख्या झाली ती 24. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय सिद्धेश आपल्या संघासाठी. रनआउटची संधी होती पण बॉल काय कलेक्ट केला नाही बॉलरने. धावसंख्या दोन्ही वाढ, धावसंख्या झाली 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 26 अशी धावसंख्या मालतपूर संघाकडून. पुढील होणारा सामना आसरे विरुद्ध खावली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. आसरे विरुद्ध खावली. राहुल साठी पुढील चेंडू. गोलंदाजाचं नाव वाईटचा इशारा. विनोद. राहुल ला मारा करेल तो विनोद. पिराजी चाचा यांनी जे काही सहकार्य केले त्याच्याबद्दल मंडळ शतशः आभारी. पिराज चाचा मॅन फ्रॉम मोगाव. राहुल साठी पुढचा चेंडू विनोदचा. पुन्हा एकदा मिस होतो चेंडू पण एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. राहुल आणि सिद्धेश जिंकण्यास धावसंख्या झाली ती 28. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. सुंदर असा फटका सिद्धेशच्या बॅटमधून निघालेला चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बाउंड्री पंच. आसरे आणि व्याळी. आसरे आणि व्याळी. आसरे आणि व्याळी संघाचे कर्णधार. आसरे आणि व्याळी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. जा जा. सिद्धेश साठी पुढचा चेंडू विनोद याचा. काय होतं या चेंडूवरती. सुंदर असा उत्तुंग मारलेला फटका. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक. एका क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. धावसंख्या 36.
31 धावांवर खेळतोय सिद्धेश, एकाकी झुंज देतोय आपल्या संघासाठी. विजय मिळवण्यासाठी पंचांचे हात उंचावतायत आणि हा वाईटचा इशारा पंच सुरेश उटकर यांचा. 37 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया कितपत धावा जमावतोय 2 चेंडू मध्ये सिद्धेश आपल्या संघासाठी. सुंदर असा उत्तुंग मारलेला फटका, थेट चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा धावसंख्या झालेली आहे ती 43-43, नो लॉस ऑफ 43. सुंदर फलंदाजी करताय सिद्धेश आणि राहुल. राहुल खूप चांगली साथ देतोय सिद्धेश याला. सिद्धेश साथीचा बरोबर उपयोग करून षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने धावांचा डोंगर जमावतो तो आकोशी संघासमोर, कारण त्याला माहिती आहे तितके तुल्य फलंदाज आकोशी संघामध्ये साहिल राहुल नावाचे फलंदाज आहेत. म्हणून राहुल सुद्धा एका चेंडूचा खेळ बाकी. आसरे मॅच चालू आहे. बाउंड्रीच्या बाहेरून आसरे संघ. पंच ओव्हर 2 रन आताचे ना त्याच्याकडे. 45 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 46 धावांचे लक्ष्य. 18 चेंडू 46 धावा. आसरा आणि व्याळी संघाचा नाणेफेक होईल. नाणेफेक करतील ते अक्षय रवळेकर. पी.के. सय्यद यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उघडेल. व्याळी आणि आसरे. व्याळी संघाचा कर्णधार एवढ्यावर उडवा ना परत वर आलंच नाही. हवेने इकडे उडा पाहिजे. मालकपूर थोडं सहकार्य करा. सामना चालू करायचा आहे. पंच बाउंड्री पंच. बाउंड्री पंच साहिल आणि राहुल फलंदाजीसाठी आले तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय सिद्धेश. 24 बॉल 46 धावांचे लक्ष्य. 18 बॉल 46 धावांचे लक्ष्य. साहिल आणि राहुल. कोण
आश्रय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू 46 धावांची गरज. निर्धाव प्रकारचा चेंडू तो सिद्धेशाने टाकला. साहिल याला मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला साहिल. बघूया या मॅच मध्ये तीच किमया पुन्हा एकदा करतोय का. सुंदर असा फटका ऑफ साइडच्या दिशेला तटवलेला चेंडू थेट चालला होतो चौकार. चौकारानं सांघिक आणि वैयक्तिक खातं खोलल्याचे साहिल याने. बाउंड्री पंच बंटी फिल्डर जातात बॉल आणायला. बाउंड्री पंच ओ बंटी जा की आता. निर्धाव प्रकारचा चेंडू. सिद्धेचा पुढचा चेंडू साहिल साठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला टटवलेला साहिलने चेंडू. एक धाव पूर्ण. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतायत. चेंडू काही सापडेना. चेंडू थेट सीमारेषात गाठतोय. चेंडू 4 धावा. बंटी शेट तिथेच थांबायचंय तुम्ही. वाईटचा इशारा पंचांचा. चार्जिंग लाव ना प्लीज. संध्या मी बाहेर जाणार आहे. पुन्हा एकदा सिद्धेश मारा करेल तो साहिल याला. साहिलकडून षटकार आणि चौकारांची अपेक्षा. ते आखोशी संघाला सिद्धेशने टाकलेला चेंडू पण थोड दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत एकनी वार. धावसंख्या 10. बिनबाद 10. पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक अजूनही प्रगती पथावर. सुंदर अशी फलंदाजी केली होती ती सिद्धेश वाडकर याने. पुन्हा एकदा अष्टपैलू कामगिरी करताना सिद्धेश. फुलटॉल लो फुलटॉल प्रकारचा चेंडू पण सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हा सुंदर थ्रो म्हणावा लागेल. एक छोटी धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज राहुल आणि साहिल. धावसंख्या झालेली ती 11. पहिलं षटक अजूनही चालू. सिद्धेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल साठी.
पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत 1ने वाढ. जर सामना जिंकायचा असेल तर अवांतर धावा रोखल्या पाहिजेत कुठेतरी मालकपूर संघाने. धावसंख्या 12. पुन्हा एकदा राहुलला मारा करेल तो सिद्धेश. सुंदर ऑफ साईडच्या दिशेला तटलेला चेंडू. चेंडू 1 2 3 करत चाललाय थेट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. धावसंख्या 16. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. बिनबाद 16 या धावांवरती खेळतायत राहुल आणि साहिल. जिंकण्यासाठी 46 धावांचे असे लक्ष. 12 चेंडू 30 धावांची गरज ती आकोशी संघाला. मला नाही आला बघा किती आली आता आपली. गोलंदाजी येत आहेत ते राहुल गोळे. मनसैनिक राहुल गोळे. राहुल गोळे साहिल. दोन्ही संघांना विनंती आहे की खूप वेळ घेताय तुम्ही. थोडं सहकार्य करा. अजून खूप सामने खेळवायचे. पहिला चेंडूवर प्रहार केला राहुलच्या. खूप सुंदर प्रयत्न पण चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. धावसंख्या झाली ती 20. राहुलच्या पहिल्या चेंडूवर साहिलने सुंदर असा फ्लायटेड चौकार मारून धावसंख्येत 4 ने वाढ केले. चाललं मग 2 मिनिटं वाज माझ्या डोळ्याला शांती भेटली असती तर काय झालं असतं. काय ऊन लागतंय तुला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. पंचांची कामगिरी पाहत 1 बाउन्स. 21. चेंडू चाललाय कार्पेटच्या साहाय्याने पण सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल राहुल आणि साहिल याला. धावसंख्येत 1 ने वाढ होते. सुंदर गोलंदाजी करतो तर राहुल गोळे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 22. राहुलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुलसाठी. नो बॉलचा इशारा पंचांचा. फ्री हिट असेल. धावसंख्या 23. रिव्हर्स शिफ्ट खेळण्याच्या नादामध्ये चेंडू काही समजला नाही राहुल याला. राहुल विरुद्ध राहुल असं बॅटल रंगलंय ते मैदानामध्ये. जिंकण्यासाठी 46 धावांचे लक्ष ते आकोशी संघासमोर. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यांवरती. सुंदर गोलंदाजी करतो राहुल. स्ट्राईकवर आलाय तो साहिल.
पुन्हा एकदा राहुल मारा करेल तो साहिल याला. सुंदर असा मारला चेंडू. षटकार. षटकार. हो, साहिलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. 16 6 चेंडू 16 धावांची गरज. 30. सामना लवकर खेळवायचा आहे. सामना समता क्षणी आश्रय संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 चेंडू 16. दोन 1-2 ला. नामदेव धावसंख्या झालेली आहे ती किती 34. सुंदर असा झेल टिपला तर राहुल गोळे यांनी. साहिल अकोई संघाची आशा मावळताना. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 26 धावा करून राहुल बाद होतोय. साहिल 12. 3 बॉल 12. नामदेवचा पुढचा. हॅलो हॅलो हॅलो. नामदेवचा संकेत. दोन चेंडू 12 धावा. 2 षटकार. सामना घेऊन जाऊ शकतो अकोशी संघाकडे आणि एक निर्धाव चेंडू सामना घेऊन जाऊ शकतो मालतपूर संघाकडे. कोण बाजी मारते, नामदेव की राहुल? फलंदाज थोडी घाई करायचे. अक्षय दादा रोळेकर. नामदेव
2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. आणि मालतपूरच्या संघात एक आनंदाचं वातावरण. 1 चेंडू 12 धावा. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. सांघिक फलंदाजीमध्ये सिद्धेश, गोलंदाजीत राहुल नामदेव यांनी चांगली धुरा सांभाळली आणि मालतपूर संघाला 1 चेंडूत 12 धावांची आणि हा मालतपूर संघ सामना जिंकते. खूप चांगलं सांघिक प्रदर्शन. आसरे संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.